विराज कराटे, राजेंद्र दशरथराव कराटे, अण्णा कराटे, तसंच कल्याणराव तावरे, संग्राम मोकाशी, सर्व श्री नीलकंठेश्वर पॅनलचे उपस्थित असणारे सन्माननीय उमेदवार, सर्व माझे कामेश्वर, विशेषतः शिरस्नान संतोष, बाकीचे सगळे माझ्या शिरस्त्री परिसरातील जमलेले सहकारी, तसंच पंचकृषीतील कामेश्वर काही सांगलीचे शिरस्त्री शिरस्त्रीचे सगळे प्रतिष्ठित सभासद, पत्रकार बंधू भगिनी, मित्रांनो, खरं वेळ बराच झालेला आहे. मला शेवटची आपल्या याला सहकार्य करताना पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की कशा करता ह्याच पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं श्री नीलकंठेश्वर पॅनल विजयी करायचं. खरं इतके वाटते तशा प्रकारचे आरोप झाले. आता माझ्या एका सहकार्याने मला एक त्याच्यामध्ये सरळ खातांत फोटो सांगतात की कृषी गुण शिक्षण संस्थेमध्ये अजित पवार अध्यक्ष झाले आणि ती संस्था विद्याप्रतिष्ठानला जोडून मी अविनाश गोखलेंना सांगितलं, तुम्ही स्वतः फोन करा परस्पर माझ्या आणि त्याच्या प्रफुल्ल तावडेंनी संस्था सुभाष चव्हाण प्रफुल्ल तावडे अनेक झाले, पण प्रमुख म्हणून हे दोघं संस्था होतात. त्यांनी माझ्या परस्पर फोन लावला आणि आपल्याला प्रफुल्ल तावडेंनी सांगितलं जीवनामध्ये संस्था आम्हा सभासदांच्या विचाराने चालते, विद्याप्रतिष्ठानचा गाडीचा संबंध आणि खुशाल कुठं भाषण करताना सांगतात तुम्ही काही बोला, खोटं बोला, रेटून बोला, ठीक आहे, तुमचा वडीलकीचा आम्ही आदर करतो, ते आपली परंपरा आहे, ती आपली मराठी संस्कृती आहे, ती आपली शिकवण आहे. आम्ही काम करताना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने काम करतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो सुसंस्कृतपणा आपल्याला शिकवलेला आहे त्याच रस्त्याने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्या आधी त्यांची सत्ता होती त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी बाळासाहेब तावडे असतील, केशव जगताप असतील, मदनराव देवकाते असतील, अनेक मान्यवर, तुमच्या भागातले सुरेश कलाटे असतील, अनिल तावडे असतील, अनेक मान्यवरांची नावं देता येतील आणि या सगळ्यांच्या उमेदवारीला आम्ही श्री नीलकंठेश्वर पॅनल उभं केलेलं होतं. कपशी कोण होती त्यावेळेस त्यांना नाकारून तुम्ही आम्हाला 17 त्यांचे 4 नंतर त्यांना सोडून आमच्याकडे आले, आमचे 18 झाले, त्यांचे 3 झाले. आता मला एक क्लिप दाखवतो कुणीतरी स्वतः अण्णा पहिल्यांदा आज 5 वर्षांनी कारखान्यामध्ये गेलेले होते. मला सांगा, लोकांनी त्यांना 5 वर्षाच्या करता निवडून दिलेलं होतं, त्यावेळेस ते कारखान्यात कधी गेले नाही, कुठल्या मिटिंगला हजर राहिले नाही. प्रत्येक वेळेस रजेचा अर्ज द्यायचे. का रजेचा अर्ज द्यायचे? माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी रजा टाकतोय. 5 वर्ष तुमची तब्येत बरी नाही आणि आता मात्र तुम्ही कारखान्यात पुन्हा लढवायला निघाला. त्यावेळेस जायला पाहिजे होतं. बाळासाहेबांनी संचालक बोर्डाची मीटिंग घेत असताना काही चांगलं तुम्हाला सुचवायचं असेल तर सुचवायला पाहिजे होतं. केशवराव जगताप आमचे चेअरमन म्हणून काम करताना त्यांना काही विचार सूचना करायच्या असतील तर करायला पाहिजे होते. शेवटी आपलं पॅनल आलं नाही म्हणून 5 वर्ष तिथं जायचं नाही हे गोष्ट खरी नाही. तुम्ही मला निवडून दिल्या 8 वेळेला, कधी कधी माझी सत्ता पण नव्हती. मी विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्ष नेता झालो. मी माझी भूमिका तिथे शेतकऱ्यांची मांडायचो, महाराष्ट्राचे प्रश्न मांडायचो. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब 14 ते 19 मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्षात काम केलं ना, तुम्ही बघितलं ना.
आम्ही काही घरी बसलो, आम्ही काही कळवलं, आम्ही आजारी आमची रजा, आम्ही आजारी आमची रजा, असं नाही झालं. पण आता मात्र कारखान्यावर गेली. परवा कुठेतरी आरोप केला 60,000 कोटी भिजली. मी सांगितलं आता केशवराव, मी त्या गोष्टीचा उल्लेख केला, मी पुन्हा रिपीट करत नाही. पण मित्रांनो, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता वाटते तशा पद्धतीनं आरोप, जसं कृषी मूल्य शिक्षण संस्था जोडली, आता म्हणजे आपली मायगाव शिक्षण संस्था विद्याप्रतिष्ठानला जोडणार. आता माळेगाव शिक्षण संस्था विद्याप्रतिष्ठानला जोडायचं कारण काय? पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचा चेअरमन अध्यक्ष तुमच्या समोर बोलत असणाऱ्या अजित पवारला केलेल्या जिल्ह्याची संस्था आहे. 95,000 मुलं मुली तिथं शिक्षण घेतात. किती? 95,000. आणि जवळपास 57 कॉलेजेस, शाळा त्या संस्थेच्या आहेत. काही हजार शिक्षक तिथे शिकवत आहेत. बंबईला ती नवसी विद्याप्रतिष्ठानला जोडतात. रयत शिक्षण संस्था 4.5 लाख विद्यार्थी आहेत. काही पण सांगायचं, काही बोलायचं नाही. म्हणजे आता मायगाव शिक्षण विद्याप्रतिष्ठान जोडतात. आधांत कुठे ज्या त्या संस्था ज्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी घडवण्याचं, ज्ञान देण्याचं काम करत आहे. आम्ही देखील त्याच्यामध्ये मनापासून मदत करतोय. इतर पण संस्थांना आम्ही अनेकांना मदत केलेली तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. इथून पुढे पण आम्ही कर्तव्याच्या भावनेतून ते पार पाडू, ही बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याचबरोबर आता नवीन एक सुरू केले की नवीन 11 गावं समाविष्ट केली जातील आणि आपलं ते सभासद वाढून आपले जे काही सभासद आहेत त्यांची संख्या कमी केली जाईल. काही आता पण कारखाना माझ्याच ताब्यात आहे, सहकार मंत्री माझ्याच ताब्यात आहे, माझ्याच विचाराचा आहे, कृषी मंत्री माझ्याच विचाराचा आहे, एक्साइज मिनिस्टर माझ्याच विचाराचा आहे, अर्थमंत्री माझ्याच विचाराचा आहे. जर करायचं असतं तर मी आत्ताच केलं असतं ना, तुम्ही मला आणून होतं. परंतु ते आपल्या सभासदांना नको, मी गप्प बसतो. मधल्या काळामध्ये काही हुद्देवाढ दिली आणि काही पगारवाढ केली, परंतु ती म्हणजे योग्य नव्हती, की मी कॅन्सल केली. आता काही गोष्टी करत असताना डिस्टरी वाढवायची होती. आणि म्हणलं आता आहे तिच्यातच आपल्या कागजला, शिरोलीला, तिरावागजला आपल्या नदीकाठच्या गावांना त्रास होतोय. ते पहिल्यांदा तिथं निघणारं पाणी आपण चांगलं करू, प्रदूषण मुक्त करू आणि मग आपण वाढवण्याचा प्रयत्न करू. आम्ही काय केलं मित्रांनो, मी करणशी, नानाशी, अभिशी बोलत होतो. मला माहिती नाही तो विषय झाला की नाही. मी आपल्याला, तुम्ही सभासद, तुम्ही सुद्धा सभासद, तुम्ही विचार केला पाहिजे की बाबा आपण कुणाला निवडून द्यायचं. त्याच्यामध्ये सहसा तो कारखाना उत्तम चालवणाऱ्यांना निवडून द्यायचं का त्या कारखान्याचं नुकसान करणाऱ्यांना निवडून द्यायचं. आता मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मागच्या वेळेस ज्यावेळेस त्यांचं तिथं संचालक बोर्ड होतं, ते संचालक बोर्ड असताना आपल्या कारखान्यामध्ये जे काही कोजन चाललेलं होतं, ते कोजन त्यांच्यापेक्षा त्यामध्ये 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्याकडं तो कारखाना असताना 5 वर्षात कोजनमध्ये तेवढंच कोजन होतं. त्यांनी एकूण 5 वर्षात युनिट निर्यात वीज केली ती 30,87,39,360 युनिट. सॉरी, आपण केली. मी बघितलं तुझ्या लक्षात येत आहे किती बारकाईने माझ्या भाषा तपासायचं, परीक्षा घ्यायची. तर आपण 30,87,39,360 युनिट बाळासाहेब तावडे आणि केशवराव जगताप चेअरमन असताना, त्यांचं संचालक बोर्ड असताना, व्यंकट किशोर त्यांनी वीज निर्मिती केली आणि
यांच्या काळात त्याच वेळेस वीज निर्मिती झाली ही 23,06,81,360 म्हणजे 7,80,00,000 युनिट वीज त्यांनी त्या ठिकाणी कमी केली. विजेचा दर त्यांच्या वेळेस होता 6 रुपये काही पैसे प्रकाशराव. त्याचा जर विचार केला तर समजा 800 काटेच्या जवळपास 5 वर्षात 50 कोटी रुपये त्यांच्यामुळे आपल्याला कमी मिळाले. साधं सरळ गणित ते कामेश्वर करा, शिरस्तेकरांनी, शंकरा मी नाही. मला कधी कधी राग येतो की आम्ही एवढं समजावून सांगतोय, मी एवढं तुमच्या पुढे वस्तुस्थिती मांडतो आणि ते वाटेल तशा पद्धतीनं खोटं सांगायचा प्रयत्न करतात. साखर विक्रीच्या बद्दल देखील त्यांच्या काळामध्ये जी साखर विक्री झाली त्यावेळेस आपल्या सोमेश्वर पेक्षा माळेगावचा दर साखर विक्रीच्या बाबत कमी होता. त्याच्याबद्दल पण ते त्या ठिकाणी बोलू शकत नाही, त्याचं उत्तर ते त्या ठिकाणी देऊ शकत नाही. अशा पद्धतीचा त्यांचा कारभार. म्हणजे याबद्दल तुम्ही का बोलत नाही? सोमेश्वरची साखर विक्री 2360 रुपयांनी झाली आणि आपली साखर विक्री त्यांच्या काळात 2120 रुपयांनी झाली. 240 रुपये पोत्याला क्लिअर आपल्याला कमी आले आणि म्हणून तुम्ही माझं पॅनल निवडून दिलं 5 वर्षापूर्वी. आम्ही 5 वर्षात उच्चांकी भाव दिला, कुठेही आम्ही कमी पडलो नाही. आता पण तुम्हाला ऍडव्हान्स देत असताना ऍडव्हान्स आहे 3332 रुपये दिला. कोल्हापूर, सातारा, सांगली, महाराष्ट्रातल्या एकाही कारखान्याने ऍडव्हान्स आतापर्यंत थोडकीच आहे तुमच्या हातात पैसे आहेत, काक्षात नाही. 3332 यांच्या इथं तर बाळासाहेबांच्या इथं सह्याद्री कारखाना, कृष्णा कारखाना, अजिंक्यतारा कारखाना, एवढे मोठे मोठे कारखाने, त्यांचाही भाव आपल्यावर नाही. आपल्यापेक्षा रिकव्हरी त्यांची जास्त आहे. पलीकड का कोल्हापुरात चला, आपल्यापेक्षा 1 ते 1.5% रिकव्हरी जास्त आहे. म्हणजे आपल्यापेक्षा साधारण 10 ते 15 किलो साखर जास्त आहे. म्हणजे 450 रुपये आपल्यापेक्षा पुढे पाहिजे होते. म्हणजे आपण जे देतो तिथं जवळपास थोडा कमी 4000 रुपये भाव मिळायला पाहिजे होता, आपल्यापेक्षा कमी देतात. अहो, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेबांनी तिथं भाषण करून सांगितलं त्या अजित पवारच्या नेतृत्वाखाली चाललेला माळेगाव कारखाना आणि सोमेश्वर कारखाना हा एवढा भाव कसा देतो आणि तुम्हाला का देता येत नाही, तुम्ही का कमी करता? ते आंदोलन करतात इथं कुणाला आंदोलन करावं लागलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता आपण मी चेअरमन साहेबांना विनंती केली होती की चेअरमन उद्याच्याला आचारसंहिता सुरू होईल, कारखान्याचे निवडणूक सुरू झाल्यावर तुम्ही शहाणपणा ठराव करून टाका. जून मध्ये 200 रुपये फोडकी किंवा कांद्याची हे द्यायचं. त्यांनी ठराव केला, पैसे उपलब्ध झाले आणि तुमच्या अकाउंटला पास केले, झाले ना पैसे, आले की नाही? 200 रुपये आणि ते पैसे आपला भाव निघत होता एफआरपी 3125. पुढचे पैसे देताना साधारण साखर आयुक्ताची परवानगी असल्याशिवाय पैसे उपलब्ध होतात का नाही ते तपासल्याशिवाय देता येत नव्हते. साखर आयुक्तांनी तपासलं, पैसे देता येत होते, दिले आणि कुठल्याला सांगतायत का जबाबदारी कारखाना झाला. अहो नेते, सरकारची कारखाना जर कर्जबाजारी झाला असता तर माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना केशवरावांना 200 रुपये कांद्या बिल देता आलं नसतं. हे गणित माझ्या कामेश्वरकरांनी समजून घ्यावा. इतर देखील जे प्रश्न आहेत ते सोडवायला तयार आहे, खबीर आहे. तुम्हाला माझ्या या 20 मी धरून 21 डायरेक्टरमुळं ऑल इन वन अशा पद्धतीने होणार आहे. तुमची कुठली अडचण, चाऱ्यांची काम असतील ती मी करून देईन, काही डांबरी रस्ते राहिलेले असतील तर मी करून देईन, काही लाईटची समस्या असेल करून देईन, काही पुलाची कामं असतील करून देईन. कुठली अडचण येऊन देणार नाही. कामगारांचे प्रश्न असतील तर ते सोयीस्करित्या आपण सोडू, काही अडचण नाही. माझा शब्द आहे, मी खोटं बोलणार नाही, मी तुमची दिशाभूल करणार नाही. मला फक्त आत्ताच कामेश्वर आणि शिरेश्वरला मत मागायला यायचं नाही. उद्या जिल्हा परिषद तालुका पंचायत लागल्यानंतर मला महाराष्ट्रात फिरायचंय, मला पटणाला जायचंय, तुमच्याकडे यायचं, सगळीकडे जायचं.
25-30 माझी नगरसेवक चिंचवडचे आपल्या पक्षामध्ये घेतले भोसरीचे, परत जाऊन मी पिंपरीचे घेणार ते पण काल माझ्याशी बोलले. शेवटी बेरजेचं राजकारण करायचं यशवंतराव चव्हाणचा आपल्याला शिकवलं. कामेश्वरकरांना तुमच्या पुढे 4 करायला तुमचा प्रपंच 20-22 हजार सभासदांचा कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय तुम्हाला घ्यायचा. तुम्ही की बाबा आता आपल्याकडं एकच उमेदवार दिलाय श्री निलकंठेश्वर कालनी, शिराजपुरीला तर कोणीच नाही दिलं. मी आहे ना संतोष शंकरा मी आहे. तुमची काही काम असतील भरती असेल त्यावेळेस शिवसेनेमधली मुलं घेण्याची जबाबदारी आहे अजित पवारांची. त्यामध्ये मी ठरवलेलं आहे हे जरी 20-21 डायरेक्टर असतील तरी देखील भरतीच्या वेळेस 37 गावात जिथं नोकर भरती करताना जास्त सभासद असतील त्या पद्धतीनं गरिबाची सभासदाची मुलं अर्धा एकर मला 1 एकर मला त्याच्या घरात पोलीस सर्व्हिसला नाही अशी मी लावली ना तिथं मी मोठ्यांची नाही लावून देणार. यादी येईल बाबू कुठले सुचवलं, विजयने कुठलं सुचवलं, वीरेंद्रने कुठलं सुचवलं, आलाटांनी कुठलं सुचवलं, गणपतराव म्हणून का गिरीश त्या पद्धतीने मी करीन ना. आम्ही त्यांच्या समोर सांगतो आपलं कुठं मागा नसतं समोर हा सूर्यराज आहे. त्यांना सांगितलंय किरण प्रकाशराव तुम्ही नाराज होऊ नका, करण तुझी पण घेणार आहे काळजी करू नको, तुझी नाही गरीबाची तुला काय रोग झाला तुला तर तू लग्नाच्या आधी असं बाबती केलं तरी याच्या त्याला कुठलं तरी पक्षाचं काम देतो मी. मित्रांनो माझी तुम्हाला सांगणं आहे की उलट माझी भाषण ऐकून हे वीरेंद्रला, रवींद्र, आपल्या विजयला, आमच्या गणा भाऊला असं वाटत असेल ह्याच्या नेतृत्वाखाली गाडी बंद करणार आहे ही त्याच्यामध्ये चहाशिवाय तिथं काही येणार नाही, पाणी आणि अर्थात उसाचा रस देणार आहे, हॉटेलची बिलं टाकायची नाही, वेळ तुमची तुम्ही खायची, पैसे तुमचे तुम्ही द्यायचे. आमच्या कारखान्यांमध्ये ताबे टाकायचं कारण नाही. त्या संदर्भामध्ये इतक्या काटकसरीनं कारखाना चालली त्यामध्ये कुठलाही वाईट खर्च होऊन देणार नाही. त्याच्या संदर्भामध्ये कामगारांच्यावर अन्याय होऊन देणार नाही. कामगारांनी इमानीवर त्यांची ड्युटी असताना आत येऊन कारखान्याचं काम करायचं, सही करून बाहेर सकाट्या फिरायचं. जर कोणी लवकर गेल्याला कळलं की मग त्याला कायमच घरी असं नाही चालणार. शिस्त म्हणजे शिस्त. आणि तुम्ही मला 7 वेळेला चक्क पीडीसीसी बँकेचं चेअरमन केलं होतं, तिला पण मी शिस्त लावली होती. माझ्या राज्य सहकारी बँकेमध्ये पण शिस्त लावली होती. तुम्हाला माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. हे माझ्यावर आरोप करतात ते सहकारमध्ये काढायला लागला. मी अजिबात नाही. मी सहकाराला अधिकची ताकद देतोय. माझ्या या 2-3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तर आपल्या खरेदी विक्री संघाला अधिक ताकद देण्याचं काम, अधिक पेट्रोल पंप मिळवून देण्याचं काम, अधिक व्यवहार वाढवून देण्याचं काम मी केलं. मार्केट कमिटीमध्ये 125 ते 300 कोटी रुपये मी या 2-3 वर्षात दिलेले. आता मार्केट कमिटीमध्ये 50 कोटीची नवी वास्तुरी सुरू करतोय. झारगडवाडीला तिथं जनावरांचा बाजार शिफ्ट करतोय. तिथं नवीन ऑफिस केलेले, कधीतरी जाऊन बघा. आता अंतिम टप्प्यात ते तुमच्याच पंढऱ्याच्या नितीन जगताप तिथं कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं ज्या काही गोष्टी प्री युनिट कोल्ड स्टोरेज पॅकेजिंग रेडी करायला पाहिजे होतं ते केलं. वर सोलर पॅनल बसवले. हे सगळं मार्केट कमिटीचा पैसा हा वेगवेगळ्या फंडातनं तिथं दिलेला माझ्या बारामती तालुक्याची मार्केट कमिटीच्या बारामती त्याकरता तो पैसा आला. हा अजित पवारने आणला. मग अजित पवार काय सरकार मोडीत करायला दिला. दूध संघाला मागता 15 कोटी दिले, आता 30 कोटी देतोय. 45 कोटी नंतर कांद्याचा नवा कारखाना काढायला देतोय.
हे काही सरकार करतोय. उगीच आम्ही काही बोलत नाही. काही जण म्हणतात अरे ह्याला तर इथं उपमुख्यमंत्री आहे, कशाला काय करण्यात आला. अरे मला अधिकार आहे. काही म्हणले अरे की बँकेचा राजीनामा दिला की मला वेळ नाहीये. मी बँकेचा राजीनामा ह्याच्याकरता दिला, सहकारामध्ये जर एखाद्या संचालक बोर्डाने ठराव जर चुकीचे केले तर त्याच्यामध्ये इन्क्वायरी लागली तर सगळ्या बोर्डाला तिथं नोटीस येतात. मागामी राज्य सहकारी बँकेचं बोललं मी मिटिंगला नसताना मला नोटीस आल्या, उत्तर देताना नाकेला लागले. चांगले चांगले वकील बरं मुंबईला हायकोर्टात केस चालू असेल तर वकील एक दिवस उभा राहायला 10 लाख रुपये घेतो. म्हणजे मोठे वकील, तो त्यांचा अधिकार आहे, ते त्यांचा न्यायाचे पैसे घेतात, ते मागणीचे पैसे घेतात. त्याच्याबद्दल मला टीकाटिप्पणी करायची नाही. पण मी त्यावेळेस म्हणलं होतं की मला डायरेक्टर मला कुठं राहायचं नाही, मी चेअरमन कुठं राहायचं नाही म्हटलं होतं. डायरेक्टर निघालो, चेअरमन व्हायला निघालो. होय म्हणतो इकडे हॉस्पिटल घ्यायच्या मला काही दुसरंच आहे. होय म्हणलं लगेच म्हणून पाहिजे हो दादा हो. तर ह्या पद्धतीनं बाबांनो आपण तिथे चेअरमन होतोय की बघा एवढा तुमचा 5 वर्षाच्या करता उच्चांकी भाव त्या ठिकाणी तुम्हाला मिळून देईल. ईश्वरांनी पण चांगला बाळासाहेबांनी पण चांगला 5 वर्ष आम्ही कारखाने चांगला डिस्लरी नको होती, आम्ही कॅन्सल केली. त्याच्यामध्ये यांना 3.5 कोटी रुपयाचे रस्ते माळेगाव शैक्षणिक संकुलला करून दिले. कारखान्याचा एक पैसा नाही, शासनाचा एक पैसा नाही. मी CSR मधून पैसे आणले ते करून दिलं. माझी ताकद आहे CSR मधून पैसे आणायचे. रामेश्वरकरांनो आमच्या निळकंठेश्वर कॅनलचा चेअरमन उद्योगवरती भाव त्यात इंटरनेटने सांगावं म्हटलं की त्यांचा उद्या चेअरमन कोण आहे, चेअरमनचा चेहरा लोकांना समजायला नको. अण्णा काका आता अण्णा नाही काका नाही तुम्ही त्याला मतदान केलं तर नाही संतोष तुला माहिती नाही खराटे तसं चालणार नाही. मी कधी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही. माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये काळा PDCC बँकेमध्ये लोक लावत असताना, इतर कुठल्याही संस्थेत लोक लावत असताना कधीही मी अशा पद्धतीनं भेदभाव केलेला नाही. वेगवेगळी पद्धत येत असताना मी भेदभाव केलेला नाही. त्यामुळं तुम्हाला माळेगाव सहकारी साखर कारखाना उद्याच्या काळामध्ये खाजगी 100 आणि सहकारी 100-200 साखर कारखान्यामध्ये एक वैभव असणारा कारखाना, आर्थिक सुबत्ता तिथं नांदवणारा कारखाना, जे स्वर्गीय शेंडेकरांनी केलेलं होतं, स्वप्न पाहिलेलं होतं, जे स्वर्गीय मुळीकरांनी पाहिलेलं होतं, जाधवरांनी पाहिलेलं होतं, कोकरांनी पाहिलेलं होतं, जगतापांनी पाहिलेलं होतं, तावड्यांनी पाहिलेलं होतं. पाहिलं होतं की नाही? 70 वर्ष झालं. काळावरून माणसं बदलत नाही, बदलायला नको. मलाही माहिती माझा कायमचा काळ राहणार नाही. जोपर्यंत मी धडाकट आहे, जोपर्यंत माझ्यामध्ये पहाटे 5 ला उठून 6 पासून काम करण्याची माझी ताकद आहे, तोपर्यंत समाज माझ्या पाठीशी. ज्यावेळेस माझं शरीर थकेल त्यावेळेस मी बाजूलाच होणार. ते काही तुम्ही सांगायची गरज नाही. परंतु आज मी पुन्हा सांगेन की 4 वेगवेगळ्या पॅनलमध्ये त्यांचे 3 पॅनलचे कोण चेअरमन. तुम्ही 22,000 सभासद आज आहात. 19,750 सभासदांना मताचा अधिकार आहे. पण बाकीचे पण सभासद आहेत, त्यांना 3 वर्ष झाले म्हणून मताचा अधिकार नाही. त्या सगळ्यांचा प्रपंच प्रत्येकाच्या घरात 5-6 त्यांचे सदस्य घरातले धरले तर 1.25 लाख लोक झाले ना बाबा. मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय 35 वर्ष. जर 1.25 लाख माझ्या
शेतकऱ्यांचा प्रपंच अडचणीत येत असेल तर मी त्यांचं नेतृत्व करायला नको? ती माझी नैतिक जबाबदारी नाहीये? मी सोमेश्वर कारखाना चांगला चालून दाखवलेला नाहीये? माळेगाव कारखान्याचा उच्चांकी भाव दिला नाहीये? शेतकरी संघटने राजू शेट्टींना समजते, परंतु या आमच्याबद्दल काही खोटं नाटक वारेवर काहीतरी सांगतात. सगळं सांगायचं म्हणलं तर 2 तास कमी पडतील. त्याच्यामध्ये ते म्हणे 60,000 पोती साखरच भिजली. चेअरमन म्हणले आता उद्या सकाळी 10 वाजता चेअरमन जाणार. मी बघायची सांगितलं काम शिरवलीला की 60,000 पोती भिजली असतील तर मी अख्खा पॅनल माझं मागे घेतो. मित्रांनो, ज्यावेळेस पाऊसकाळ असतो, आता आपण इथं कर्नाटकच्या बसलो कार्यालयात, उद्या वादळ सुटलं आणि एखाद्या पत्र्यात तिथं जर एक शीट उडालं, तिथं जर पाणी आलं तर काही तिथं थोडंसं भिजणार ना? वेळा वापरा मला येतो की नाही? वादळ येते की नाही? मे महिन्यामध्ये अचानक पाऊस झाला की नाही? और 100 एवढा पाऊस पडला. तुम्हाला नागपूर नदी कधी मी महिन्यात नदीला पाणी माझ्या कामेश्वरकरांनी बघितलंय? शिरस्वेकरांनी बघितलंय? मला लोक सांगायचे, दादा एसके मधनं पाणी सोडा, दादा नदीला पाणी सोडा, लय पाणी खराब झालंय, पिकं वाढ लागली. यांच्या नाही का कोणाच्या धमक? कॅनलचं पाणी सोडायची माझ्यात आहे म्हणून अधिकाऱ्यांना माळेगाव कारखान्याच्या करता उपयोग होणार नाही. त्या कुठल्याही कामामध्ये निळा कालवा असेल, निळा उजवा असेल, कालवा उन्हाळ्यामध्ये संपूर्ण कालवा चालू ठेवायचा असेल, तुमच्याकडचे चालायचे प्रश्न मी आज तुम्हाला सांगतो. उद्याच्या 24 तारखेला माझा पॅनल एकतर्फी सगळेच्या सगळे समोरचे पडलेच पाहिजे, कारण ते काही दिवू शकत नाही. तुम्ही मला निवडून द्या, माझा पॅनल निवडून द्या. पॅनल टू पॅनल, खलाटेकरांनो, कामेश्वरकरांनो, शिरस्वेकरांनो, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, अजिबात दुसरा विचार मनामध्ये आणू नका. कृषी खातं आपल्याकडे, आपलं सहकार खातं आपल्याकडे, एक्साईज आपल्याकडे, अर्थ खातं आपल्याकडे. तुमचा गुडचं टनेज वाढवण्याकरता मला AI वापरायचं आहे. AI जी काही नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, काल मी कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा पेपर वाचून, काल कॅबिनेटने निर्णय घेतला की नाही. मी खोटं नाही तुमच्याशी बोलणार. आपण एक परिवार म्हणून एकमेकाला साथ देत आलेलं, अनेक राजकीय चढउतार आपण बघितले, पण तुम्ही कधी माझी साथ सोडली नाही. 90 अन्न उभे असताना पण असं एक वातावरण करण्यात आलं होतं की आता निवडून येणार सर्वपक्षीय उमेदवार होते, तरी सर्वसामान्य माणूस माझ्या मागणं हल्ला नाही. 50,000पेक्षा जास्त तुम्ही जेवढ्या लाख मतांनी निवडून देता तेवढी जबाबदारी वाढती आणि मग मी वेगवेगळ्या योजना तुमच्या करता आणतो, रस्ते करतो. तुम्ही बघा ना, मी पेपीमध्ये, माझ्या गाडगेवाडीमध्ये, माझ्या निरावागजमध्ये, माझ्या शिरोडीतनं, कागदामधनं आलो. काय त्या भागातले रस्ते? तुमच्या भागातले रस्ते नाही झाले? काय राहिले? मला बघाशी कोणीतरी सांगितलं कर्णिकापुरी की दादा तिथली जी तरतूद होती त्याच्यात थोडा भाग राहिला. करेल ना, आपल्याच हातात आहे. केंद्राचा पैसा आणि राज्याचा पैसा आणि DPDCचा पैसा आणि आमदार नदीचा पैसा आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात आहे का नाही? त्यामुळे का बेकार म्हणणं बोलतो. म्हणून भावनिक होऊ नका. प्रपंचाचा प्रश्न मुलाबाळांना डोळ्यासमोर आणा, आपली कच्ची बच्ची डोळ्यासमोर आणा. उगीच सांगतात, अरे आपल्या लोकांनी सोडून नाणं मोडलं, अरे त्यावेळेस मोडण्याची गरज होती म्हणून मोडलं, त्याच्यानंतर विस्तारवाढ केली, कधी मोडावं लागलं नाही. शिक्षण संस्था उभी केली, सोनं नाणं मोडावं लागलं. आज तुमची माझी मुलं तिथं वेगवेगळ्या प्रकारे डी फार्मसी होतात, बी फार्मसी होतात, आर्किटेक्ट होतात, MBA होतात, इंजिनियर होतात की नाही? उद्या आणखी काही करायचं म्हटलं तर आपण राहूया. मी तुमचा निधी नाही घेणार, सभासदाचा CSR मधून निधी आहे. मी मगाशी कबूल केले 5 वर्षात मी 25 कोटी रुपये CSRचा निधी माळेगावला देणार. मी देतो का नाही बघा.
शिवराज बापूंना चेअरमन केलं, त्यांना अडचण आली, 25 कोटी रुपये फोन करून न लिखापडी करता न स्टॅम्पवर सही करता दिले होते. विचार आता बापूंनी पण नवजून झालं तर 25 कोटी परत केली. आपल्याला नवजून माहितीच आपण त्याच्यात आम्ही पण प्रयत्न करतोय, कारण आम्हीच डायरेक्टर तुमचे 30-35 वर्ष होतो. मला कधी कधी बँक इन्स्पेक्टर विभागीय आयुक्त, हो दादा इथं असं असं आहे म्हणलं, तिथं तसं तसं आहे तरी ते माझा शेतकरी आहे, त्याची जमीन आहे, त्याला द्यायचं. आम्ही द्यायचं, दिलं की नाही. 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो की नाही आम्ही. आज तुमची पुणे जिल्ह्यामध्ये सरकारी नाही आणि बारा तिकडची सातारा जिल्हा बँक चालली आहे की नाही. कोल्हापूर बँकेचा चेअरमन कोण आहे? राष्ट्रवादीचा हसन मुश्रीफ. सातारा बँकेचा चेअरमन कोण आहे? राष्ट्रवादीचा नितीन पाटील. पीडीसीसीचा चेअरमन कोण आहे? राष्ट्रवादीचा दिगंबर दुर्गाडे. आहे की नाही? आम्ही संस्था चांगल्या चालवतो बाबा. कशा म्हणतात मोडी मोडी कशा मोडी काही पण सांगतात. आम्ही काय फॉरेस्टच्या वेगवेगळे कोर्टाचा स्टे, फॉरेस्ट कायद्याची अडचण किंवा स्थानिक लोकांनी अडवलेला नसेल तर 100% मी रस्ता करून देणार. त्या 3 गोष्टी तर मी काही करू शकत नाही. स्थानिकांनी अडवलं तर तुम्हीच बसून मार्ग काढला पाहिजे. कोर्टाचा स्टे असेल तर कुणी आणलंय त्याला उठवायला सांगितलं पाहिजे. आणि फॉरेस्टचा कायदा तर कडकच आहे. त्यामुळं मी त्याच्यामध्ये कुठेही अडचण येऊन देणार नाही. मी आपल्याला सांगतोय, सांगतात या किशोररावनी, बाळासाहेबांनी, मदनरावनी कारखाना खर्च बाजार केला. आपल्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला पहिलं पारितोषिक महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्याचं 1 नंबरचं पारितोषिक मिळालं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं आर्थिक नियोजन, आर्थिक शिस्त नंबर 1 ची आहे, ज्याचा उल्लेख मगाशी केशवरावनी केला. म्हणून आपल्याला पारितोषिक मिळालं. आणि कुशाल सांगतात कर्ज बाजार, कुठला कर्ज, कुठला बाजार, काय पण सांगतात. त्यामध्ये नीरा नदीवर पूल मंजूर करावा. कुठलं पूल आणि ते करू ना आज लोकांची मागणी. आता कारखान्याची चर्चा चालली ना, आता कारखाना 24 तारखेच्या नंतर त्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही बघा त्या निंबूर पासून त्या मेघडी पर्यंत, सोनगाव पर्यंत किती पूल केलेले केले नाही. त्याच्या आधी किती पूल होते. नीरा नावाकावर किती पूल केले मोजावर. हाय करायचा मी टाळत नाही, करला आम्हीच करणार, दुसरं कोणी नाही करणार. त्यामध्ये बॅरेजचं रूपांतर मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. ते पण मी आता सध्या कराड नदीवरचे सगळे बॅरेजेस आता त्या घाला असलं नाही, ते साखळीवर असं वर जाईल खाली जाईल असं करतोय. त्याच्यावर पाऊस पडायला लागला तरी देखील लगेचच साखळी जर फिरवली तर त्या पद्धतीनं करतो. इथलं मात्र वाटणार करणार आणि केकेवर मोठे. तसं मी तापी नदीवर, सिंफाणा नदीवर, मांजरा नदीवर या पद्धतीनं केलेलं आहे. ते काही सिद्ध झालेलं आहे, ते आपल्याला तिथं करायचं आहे. मधी निरावरच्या सभेमध्ये अण्णांनी सांगितलं की 111 कोटीच्या बेरी आमच्या केशव जगतापांच्या बोर्डाने घेतल्या. 111 कोटीच्या नाही, 1 कोटी 11 लाखाच्या. परंतु त्यांना कुठेतरी सांगितलं 1 कोटी 11 लाखाच्या, तुला माहिती आहे 111 कोटीच्या. असं बरोबर नाही. शेवटी आपण नीट विचार करा. अण्णांचा काळ होता, अण्णांनी केलं 90 वर्ष. हिरेमठ काकांचा काळ होता, त्यांनी केलं. गुलाबराव ढवळपत्रांचा असेल, श्रीरंग अण्णांचा असेल, वेगवेगळ्या मान्यवरांचा काळ होता, त्यांनी केलं. संपतराव तावडेंनी पण चेअरमनची घुसवली, रंजन काकाने घुसवली, आमच्या केशवराव घुसवतायत, आमच्या बाळासाहेबांनी घुसवली. कितीतरी चेअरमन आपण बघितले की नाही.
परंतु आता या सगळ्या 4 पॅनलमध्ये मजबूतीनं काम करणारा तुमच्या समोर बोलतोय. माझ्याकडे दोन कंटेक्चर पॅनलच्या कपाशीवर शिकवणारा कुठलंही आपल्याला अडचण येऊन देणार नाही. आता बघा, त्यांनी सांगितलं शुगर गोडाऊन आपण 3 लाख कोट्याचं शुगर गोडाऊन केलं. 117 मीटर लांबी, 46 मीटर उंची, 10 मीटर. अंदाजपत्रिकेत टेंडर होतं 6 कोटी 34 लाखाचं. टेंडर मंजूर कोणी केलंय? बाळासाहेब देशमुख मधून होते, पण राज्यस्तरीय खरेदी समितीमध्ये 17/8/22 ला 20% विरोधी टेंडर गेले. किती? 20%. आणि 5,72,42,904 ला ते टेंडर अंतिम झालं आणि साखर आयुक्तांनी 13/9/2023 ला अंतिम मान्यता त्या बाबतीमध्ये दिलेली आहे. फॅक्टरीची इमारत 10 कोटींचं 44,18,411 अंदाजपत्रकीय टेंडर होतं. राज्यस्तरीयनं 13/2/23 ला मंजुरी दिली, 12% कमीनी. अंतिम टेंडर केलं ते 23/9/2023 नी 12% कमी ते टेंडर दिलं आणि त्या बिलास मान्यता साखर आयुक्तांनी 23/9/23 ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खुशाल म्हणतात की त्याच्यात भ्रष्टाचार. मित्रांनो, उलट त्यांच्या काळामध्ये 50 लाख लिटर अल्कोहोल 5 रुपये कमीनी विकायला निघालेले होते. सगळ्यांनी ते आणून पाडलं. 2.5 कोटीची बचत तिथं झाली आणि आपल्याला 2.5 कोटी जास्त आले. त्यांनी मला तर ते सुरू म्हणत होते की दादा साखर विकताना काहीतरी विनंती पाडून साखर विकू. 15-16 8 दिवसांनी किती? 18 म्हणजे ही पद्धत ते कुठल्या यांनी बोलतात की बाबा आम्ही चांगलं त्या ठिकाणी करतोय. आज या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सर्व माझ्या सहकारी मित्रांनी त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. इतर अजून बरेच काढलंय. सहकारी संस्थेचं मोडीचं मी काढलं. आपण एकत्र 11 गावांना सभासद करण्यात झाला तर कुठे त्याच्यामध्ये ते कामं आता करायची असते तर मी आत्ताच केली असेल, परंतु निवड दिशाभूल करतात. आता मी तुम्हाला सांगतो, हार्वेस्टरनी आपल्याला टप्प्याटप्प्याने उसाला लागणार. हार्वेस्टर मशीन माझा सहकारी साखर कारखान्यात 100% हार्वेस्टर मशीन उसाला. आता पहिलं राहिलेली नाही. आता जुगाड, त्याला काही मुंगळा म्हणतात, काही काय म्हणतात, करणाऱ्या प्रकाशराव, तुम्ही फक्त माझ्या पाठीशी फायनल कपाशी घाला की मी हे सगळं करतोय. मी काही योजना पण आली, योजना आणि काय काळजी करू नका. कृषी खाता आपल्याकडेच आहे, अर्थ खाता आपल्याकडेच आहे. जसं मी मध्ये गोजरला 1.5 रुपये जास्त दिला, त्याच्यावर 100 रुपये तुम्हाला टनाला जास्त मिळाले. हे तर जाणून राहिलेलंच नाहीये. हे आम्ही करू शकतो. ते तुमच्यामुळं आम्हाला करण्याची संधी मिळाली. ते आपण नाकारू शकत नाही. आताही भाव इतका चांगला दिलेला आहे, ते फायनल नाही, अजून देणार आहे. 229 कोटीची साखर आहे, 280 269 कोटीची साखर आहे. कर्ज 229 कोटीचं आहे. 40 कोटी तयार शिल्लक राहते. कोटा येईल तसे विकावी लागते, नाहीतर आता विकली तर लगेच 40 कोटी शिल्लक आहे. पण केंद्र सरकार कोटा देतं ठरवून सगळ्यांना, आपल्यालाच नाही सगळ्यांना. तसं ते चालतं. कामेश्वरकरांनो, कृपा करून
पुढे शेवटची निवडणूक पडेल, कोण म्हणेल एवढ्यापुरतं बघा, एक पुढे इकडे द्या, अजिबात नाही. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने जसं पॅनल टू पॅनल मतदान केलं, माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागच्या वेळेस पुन्हा पॅनल टू पॅनल मतदान केलं, तसं आता माळेगावकरांना तुम्ही द्या. मी खरोखरीच तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीनं मी माळेगावला आता 350 कोटी रुपये नगरपंचायतीला दिलेले, 4 वर्षात या 5 वर्षात 500 कोटी रुपये देतो. सगळा तिथला परिसर बदलून टाकतो. कारखान्याचा पैसा खर्च न करता कारखान्याचा पैसा, तिथले रस्ते वगैरे सगळ्या गोष्टी, तिथला फाटा, तिथलं प्लॅनिंग, जसं आमच्या वेगवेगळ्या रोडला बारामतीमध्ये फिरल्यानंतर तुम्हाला कसं पाहायला मिळतं, तशा पद्धतीने आपण करू. आपला 70 वर्षापूर्वीच्या वसाहती आहेत, तिथेही आपल्याला बदल करावा लागणार आहे टप्प्याटप्प्याने. जसं आम्ही सोमेश्वरला आपण केलेलं राजवाडा किती इमारती बांधल्या, 3 पूर्ण झाल्या, टप्प्याटप्प्याने चाललं. तिथली इमारत ऑफिसची पण बांधली, जाऊन बघा सोमेश्वरला. भाव चांगला देत भावावर परिणाम होऊन न देता या प्रकारे आपल्याला करावं लागणार. आणि ते करण्याचं ताकद, ते करण्याचं धाडस, ते करण्याची जिद्द हे श्री नीलकंठेश्वर पॅनलमध्ये आहे. आणि त्याचा मी प्रमुख म्हणून तुमच्या समोर मत मागायला आलो, तुम्हाला विनंती करायला आलो. तुम्ही माझ्या विनंतीचा स्वीकार करा आणि तुम्ही उत्तम पद्धतीनं दर तुम्हाला मिळून घ्या. कुठे 19-20 करणार नाही, सगळ्यांना सारखा न्याय देईल. ही जवळचा म्हणून त्या जाऊ साधी, नंतरचा ऊस नंतर असं नाही. तारीख वाद पुढे ऊस तोडला जाईल. याचा वापर तर लगेचच आता करतो. त्याच्या संदर्भामध्ये आता पाऊस वगैरे पडलाय, जिथं चोपडण झालेले तिथं काही ड्रेनेजची कामं करावी लागतील, त्याला पण निधी देईल. ती पण काही अडचण नाही. 7,20,00,000 कोटीचा अंदाजपत्रक देणारा तुमच्या समोर बोलतोय. 11वा अर्थसंकल्प केलेला आहे. त्याच्यातून थोडेफार रक्कम तुम्हाला विकास कामाला द्यायला कुठली अडचण नाहीये. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये आणि लक्षामध्ये घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, कळकळीची, नम्रतेची या निमित्तानं विनंती आहे. आता देखील आपण अतिशय उत्तम पद्धतीनं भाव त्या बाबतीमध्ये दिलेला आहे. तिथेही कुठं आहे आपण त्या बाबतीमध्ये गेलेली नाहीये, याची पण जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी. आता मला काहींनी पत्र दिलेलं आहे की दादा, काही संचालक आमच्या सोबत इथला आम्हाला भेटत नाही, काही काम होत नाही. आता तरी काही की नाही, सध्या काही उमेदवार जेवण घालतात, आम्हाला जेवण देत नाही. आणि 2 दिवसाचं जेवण महत्वाचं आहे का 5 वर्षाला काही 1000 रुपये तुम्हाला त्याला मिळणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवहाराने आपण वागूया. व्यवहारात तुमचा पण मान सन्मान ठेवला जाईल. आता जरी तुमच्यातल्या काही सहकारी मित्रांना संधी मिळाली नाही तरी मी तिथं चेअरमन म्हणून बसेल. त्यावेळेस तुम्ही तरी एखादी प्रपोजल आणलं तरी तुमचाही पाणी देईल, चहा देईल, तुमचंही ऐकून घेईल. मी तर आता ते बघत होतो डोक्यात, आपले 6 गट आहेत. मी सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात केली तरी वर्षातनं एकदा सगळे अधिकारी बरोबर आणि कारखान्याचे चीफ इंजिनियर, चीफ केमिस्ट, चीफ म्हणजे जे कोणी अधिकारी एमडी वगैरे लागतात ते, रस्त्याच्या करता सिव्हिल इंजिनियर असे. आणि बाबा सांगली कामेश्वर श्रेष्ठ गटाची मीटिंग आहे का, काय काय कोणाची अडचणी बोल, चला जिल्हा परिषदेचा असेल त्या लिहून घे, तो लिहून घेतलं की तिथल्या तिथं थोडा काय काळजी स्थायी गटामध्ये मीटिंग. आणि त्या पद्धतीनं तुम्ही तिथं म्हणजे डायरेक्टली तुमच्यापर्यंत येईल. इतर वेळेस तर मी आठवड्याला बारामतीला आहेच, त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही. माळेगावमध्ये बसलो की माळेगाव गट आहे, धाका माळेगाव आहे, माळेगाव खुर्द बुद्रुक, येळे वस्ती, येळेगाव वस्ती काय म्हणायचं, येळेगाव, अशा पद्धतीनं तिथली काम.
त्याच्यामध्ये बारामतीचं जरा मोठं आहे, बारामतीला कुठेही ते सगळे अधिकारी घेऊन बसलो तर तो कार्यक्षेत्र मोठं आहे, तिथे येतील, तिथे लोक सांगतात. शिवाय मी आता 3 ते 4 अधिकारी माझे OSD, PS, PA वैद्यकीय कामाकरता असे ठेवलेले, त्यांना पण एकाला जबाबदारी दिली. माळेगाव कारखान्याची जी काही तक्रार असेल त्याची नोंद घ्यायची आणि आठवड्याने मी आल्यानंतर तिथं सांगायचं, महत्वाचं असलं तर मला फॅक्स करायचं. काही काळजी करू नका, मीटिंग बरोबर होतील, साखर विक्री चांगली होईल, खरेदी चांगली होईल, इथेनॉल चांगलं प्रोडक्शन होईल, प्रदूषण कमी होईल, सगळं काही चांगलं होईल. माझा एक प्रश्न असा आहे, बोला. आता लागणी लोकांच्या लांबलेल्या आहेत पावसामुळे. जर कारखान्यामार्फत जर आपल्याला बेली असे ऊसाची रोपं देता आली तर चांगला प्रयोग होईल. 24 तारखेपर्यंत कळलं काय आम्ही पॅनल टू पॅनल 22 तारखेला ऐका, त्याच्यामध्ये VSI आहे, उत्तम पद्धतीचं बियाणं आहे. आपण मी विचार करतोय जर परत असा पाऊस पडला तर आता किती 15/7 एक आठ करता येईल. कारण आता यायचा ऊस हा एक खरीपाचं पीक घेऊन करायचं आहे, तरी टनेज वाढता येईल, तरी रिकव्हरी वाढतं, ते सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं तुम्हाला रोप किंवा आणखी काही पाहिजे असेल तर ते पण आपण घेऊ. आपण त्या पद्धतीनं जेव्हा पावसाला तर त्याच्यामध्ये ठीक आहे, तुम्हाला काय करायला बघायचं होतं. त्यामध्ये मी आपल्याला सांगतो कृषी सिस्टमवर काय काय आपण चांगल्या पद्धतीचं बियाणं आपल्या भागामध्ये 12,1 चांगलं आहे, 8,005 चांगलं आहे, 8632 चांगलं आहे किंवा 10,001 चांगलं आहे. खूप व्हरायटी येतात तिकडे. त्याच्यामध्ये कुठली पण मी आता तुम्हाला घेऊन देणार नाही. माळेगाव किंवा कुठलंही आपण बियाणं उपलब्ध करू, बेडिंग प्लॉट पण आपण त्या बाबतीमध्ये चांगले करू. त्या पद्धतीनं आपण त्या AI चा वापर करू, ते सगळं काही चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येईल. तुम्ही काही काळजी करू नका. आणि हे जे काही आता माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून वाटते तशा पद्धतीचे आरोप सुरू झालेले, त्याच्यात काही तथ्य नाही. तुम्ही काय काळजी करू नका प्रकाशराव. आता व्हिडिओ पण फोनवर लगेच येईल, त्याच्यामध्ये ऑनलाईन असतं. त्याच्यामध्ये इथं जो माणूस आमचा बसेल त्याला तिथं सांगितलं, मी तिथे एक माणूसच असा ठेवी की मी नसताना त्याच्याकडे काही महत्वाचं सांगितलं की त्यांनी मी जिथं असेल तिथं मला कॉन्टॅक्ट करायचा, तिथं लगेच व्हिडिओ फोनवर घ्यायचं आणि सांगायचं दादा का शेतकरी काय सांगतो, मी त्यांचं काम करतो. तुम्ही काही काळजी करू नका. प्रश्न आपण केली. परवा मी इथं केशवराव वगैरेंना भेटायला आलो होतो सहकाऱ्यांना, त्यावेळेस माझ्या 5 मीटिंग लागलेल्या होत्या. मी इथं VC वर माझा स्क्रीन आहे, तिथं कोरोनाच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही कलेक्टरला, COला, BDOला, तहसीलदारला, प्रांताला, विभागीय आयुक्ताला मुंबईमध्ये न बोलवता आम्ही VC वर त्यांच्याशी संपर्क साधायचो. आणि त्या पद्धतीनं मी तर काही काळ हुशारकी म्हणून नाही, सुरुवातीला कोरोना आला तेव्हा फक्त हा अजित पवार सकाळी 8ला जाऊन मंत्रालयामध्ये बसायचा आणि अख्ख्या महाराष्ट्रात त्या बाबतीमध्ये आम्ही याच्याने सोडवण्याचं काम करायचं. मी आपल्या रेकॉर्ड जाऊन बघा की बाबा कोरोनाच्या काळात कोण तिथे येत होता. मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस नाही. मला कामाची आवड आहे. मला जे काम हातामध्ये घेईल ते उत्तमातलं उत्तम करायची माझी सवय, ती माझी क्षमता आहे. आणि त्यामुळं आपण कामेश्वरकरांनो, शिरसमेकरांनो, पंढरवडीकरांनो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा. काही पण अजून नातेगोतेचं काहीतरी सांगतील ते विचार करू नका.
तुम्ही विचार करा 5 वर्षाच्या करता आपल्याला कपाशीला शिक्का मारायचा आहे, का मारायचा आहे? तर भाव चांगला घ्यायचा आहे, का मारायचा आहे? तर आपल्या इतर विकासाचा निधी मोठ्या प्रमाणावर आणून आपल्या सगळ्यांचं बदलून घ्यायचं, हे लक्षामध्ये ठेवा. मित्रांनो, जाता जाता एकच सांगता 8 वाजता आले म्हणजे तिकडे सभा आहे भंडाऱ्याला. तुम्हाला एकूण पत्रिका मिळणारे पहिल्यांदा 3 मतपत्रिका मिळतील, त्या शिक्के मारून झाल्यावर पुन्हा 4 मतपत्रिका मिळतील, त्या शिक्के मारून झाल्यावर नंतर 3 मिळतील. असं 3, 4, 6, 7 आणि 3, 10 मतपत्रिका मिळणार. पहिली मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असेल पहिल्या 3 मध्ये, त्याच्यामध्ये 5 नंबर, 7 नंबर, 10 नंबरला कपाशीला मारायचा. 3च शिक्के मारायचे, 4 मारले की बाद होणार आहे. 3च मारायचे. मग छत्रपतीला बरेच मतदान बाद झालं म्हणून सांगतोय. त्याच वेळेस दुसरी पण मतपत्रिका मुलांनी हातात असेल, तिथं 1 नंबर, 10 नंबर, 15 नंबर कपाशी 3च शिक्के मारायचे. पुन्हा तिसरी मतपत्रिका पिवळी आहे, त्याच्यामध्ये गडा भाऊ 1 नंबर, नंतर विजयराव आणि वीरेंद्र नंबर, 3च कपाशीला शिक्के मारायचे. ह्या 3 मतपत्रिका टाकल्या की तुम्हाला 4 मतपत्रिका देतील. ह्या 4 मध्ये 3 नाही, 2 शिक्के आणायचे. पहिल्या 3 मध्ये 3 शिक्के, दुसऱ्या 4 मध्ये 2 शिक्के. त्याच्यात 2 नंबरला एक आपला उमेदवार कपाशी आणि 7 नंबरला उमेदवार कपाशी. तिथं शिक्का मारल्यावर त्याचा कलर पण असाच येणार. नंतर ह्या कलरची वेळ तिथं 2 नंबरला कपाशी, 5 नंबरला कपाशी. 3 नंतर अजून एक पत्रिका त्याच्यातच असेल नीट टुकी, त्याच्यात 4 नंबर आणि 7 नंबर. त्याला शिक्का मारला की अशी लाईट कलरची हिरवट, एकदम लाईट. त्याच्यामध्ये महिलांची ती 4 मध्येच आहे, 4च्या गठ्ठ्यात. तिथं 3 नंबरला आणि 9 नंबरला कपाशी. आता या 4 टाकल्या पेटीमध्ये किंवा 3 मतपत्रिका मिळतील. हे 4 नंबरला कपाशी, ती आहे भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये. त्यानंतर मागासवर्गीय, तिथं 3 नंबरला कपाशी, एकच शिक्का आणायचा. आणि नंतर शेवट पुन्हा पिवळी, लास्ट नंबर 4 नंबर, लास्टचा शिक्का आणायचा, बाहेर करायचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.